बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना कराडजवळ अटक करण्यात आली आहे। राजकीय वादातून बाळासाहेब सरवदेंची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे, महेश भोसले हे फरार होते। त्यांना तळबीड पोलिसांनी तासोडे टोलनाक्यावर सापळा रचून अटक केलेली आहे। पकडण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। तर 2 दिवसांपूर्वी सरवदेंची हत्या झालेली होती। हा वाद मुख्यतः होता तो म्हणजे माघारीचा, निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा। अर्ज मागे घेतला तरी सुद्धा या ठिकाणी वाद सुरू होते आणि त्याच वेळेला सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण सरवदेंवर जीव घेणा हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा जीव गेलाय। या प्रकरणात आता चौघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये सरवदे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। माजी नगरसेविका शालन शिंदेंसह 4 आरोपींना याआधीच पोलिसांनी अटक केली आहे। तर हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत। उर्वरित 11 आरोपींना पोलिसांनी आज अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं। त्यांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। पुणे महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे प्रभाग 35 मधील उमेदवार फारुख इनामदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। फारुख इनामदार यांनी सादिक कपूर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। सादिक यांनी सुसाईड नोट लिहिली होती आणि त्यामध्ये फारुख इनामदार यांचं नाव होतं। सोबतच त्यांच्या हातावर देखील फारुख इनामदार यांचे नाव होतं आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलानं दिलेल्या फिर्यादीनुसार फारुख इनामदारसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तर पुणे महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे प्रभाग 35 मधील उमेदवार आहेत फारुख इनामदार। मात्र त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता एका व्यक्तीने आत्महत्या केली आणि फारुख इनामदार हा एका टोळीचा म्होरक्या असल्याचा आरोप केलेला होता। तेच फारुख इनामदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय।